श्रीरामपूर शहरातून गावठी कट्टा बाळगणारे 3 आरोपी जेरबंद. लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई. अवैध अग्निशस्त्रांची विक्री रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून श्रीरामपूर शहरातून गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, 3 मोबाईल फोन आणि होंडा सिटी कार असा एकूण 7,82,000 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध शस्त्रधारकांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनी समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, संतोष खैरे, योगेश कर्डिले, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आतार, अरुण मोरे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी पथक गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर बेलापूर रोडवर अनारसे हॉस्पिटलजवळ सापळा रचून थांबले असताना संशयित वाहन दिसताच ते अडवण्यात आले. वाहनातील इसमांची चौकशी केली असता त्यांची नावे आनंदा यशवंत काळे, राहणार रेणुकानगर तालुका श्रीरामपूर, विशाल बबन सोजवळ, राहणार रेणुकानगर तालुका श्रीरामपूर, विजय यशवंत काळे, राहणार वॉर्ड क्रमांक 7 श्रीरामपूर अशी असल्याचे समोर आले. तपासणी दरम्यान कारच्या डॅशबोर्डमध्ये 35,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे, होंडा सिटी कार क्रमांक MH03 CS 9466 तसेच 3 मोबाईल फोन असा एकूण 7,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 1010-2025, भारतीय हत्यार कायदा कलम 325-7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे. या गुन्ह्यात फिर्यादी म्हणून पोलीस अंमलदार रमीजराजा रफिक आतार, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान अटक आरोपींपैकी आनंदा यशवंत काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध 2018 ते 2021 या कालावधीत दरोडे, घरफोड्या, चोरी आणि अवैध शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे एकूण 9 गुन्हे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. SR24 न्यूज श्रीरामपूर.